छत्रपती संभाजीनगरहून शिर्डीकडे जात असताना एक प्राचीन मंदिर दिसले गोदावरीच्या नदीच्या काठी। हे भव्य असं मंदिर आहे। तर मंदिर एवढं प्राचीन आहे आणि त्या प्राचीन मंदिरावर जे दगडी शिल्प आहेत एकदम मनमोहक आहेत। मंदिरावरती प्रत्येक दगडावर काहीतरी शिल्प काढलेले आहे। हे शिल्प पाहता तर किती सुंदर आणि एकदम मनमोहक आहे। आपण पाहतो तर भगवान श्री गणेशाची मूर्ती आहे। त्यानंतर दगडी पुष्प आहे। श्रीकृष्ण आणि यशोदा माता आहे। कृष्ण आणि राधा आहे। शिल्प काही कळत नाहीये पण भगवान विष्णूचं दिसत आहे। हे ऋषी तपश्चर्या करीत आहेत। हनुमान उड्डाण करताना हनुमानाची मूर्ती आहे। श्रीराम प्रभू इथे एक वानराची मूर्ती आहे। रामायणामध्ये आपण कथा ऐकली असेल की श्रीरामाचा जो अश्वमेध यज्ञाचा घोडा होता तो इथे पकडलेला आहे। दगडी शिल्प दिसतंय आपल्याला। आपला इतिहास प्रत्येक वेळी तोडण्याचा प्रयत्न केला, किती जरी इतिहास तोडण्याचा प्रयत्न केला तरी सत्य हे लपत नसतंय। ही मूर्तीचं थोडीशी डॅमेज झालेली मूर्ती। हे आपण रावण पाहता, रावणाचे 10 तोंड 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि इथे लक्ष्मण आहे आणि इथे श्रीराम प्रभू आहे। इथे हनुमानाची किती हे बघा, इथून शेपूट दिसत आहे आपल्याला। हा विशालकाय नंदीची मूर्ती आहे। हे शिल्प तोडलेलं आहे। हे भगवान नरसिंहाची मूर्ती आहे। भक्त प्रल्हाद आहे। हे हिरण्यकश्यपूची पत्नी आहे आणि हे हिरण्यकश्यप। इथे पाहिलं तर हे भगवान वराहाचं मूर्ती आहे आणि हे त्या हिरण्यकश्यपूचा भाऊ याचं नाव हिरण्यक्ष होतं। याला शिंग दिलेली आहे। हे समुद्र मंथन करताना कच्छ अवताराचा मूर्तीचा नमूना आहे आणि हे मत्स्य अवतार आहे। त्या इथं डिझाईन दिसलेली आहे।
मंदिरात येऊन कसं वाटायले तुम्हाला? भारी भारी मस्त. म्हणजे मराठवाड्यामध्ये पाहिलं तर आपण औंढा नागनाथ, परळी वैजनाथ, घृष्णेश्वर, त्यानंतरचं हे मंदिर आणि त्यानंतरच त्याच्या पाठीमागेच हनुमंताची मूर्ती आहे, वज्ररूपी महारुद्रा. निसर्गरम्य असं वातावरण ह्या परिसरामध्ये पाहायला भेटतंय आपल्याला. छत्रपती संभाजीनगरहून 30 ते 40 किलोमीटर अंतरावरील कायगाव गोदावरी पात्राच्या पुलाच्या डावीकडील साईडने 1 किलोमीटर अंतरावर हे महादेवाचे मंदिर आहे.